ओके. सो इकडे तुम्ही बघू शकता 1602 ला आपण बोललोय भारती एअरटेल आहे, राईट. इथे तुम्ही बघू शकता. आता हा ऍक्च्युली अप ट्रेंडला आहे शेअर, म्हणजे अप साईडला आहे किंवा पण तो करेक्शनच्या रूपात थोडा खाली येऊ शकतो. दिस इज नॉट अ प्रॉपर ट्रेंड. ओके, जर प्रॉपर ट्रेंड असता तर आपण बोललो असतो प्रॉपर ट्रेंड आहे, पण तो मे बी करेक्शनच्या रूपात थोडासा खाली येऊ शकतो. इट्स अ बिट वॉलेटाईल. पण तो आता 1602 ला आता तो ट्रेड करतोय. आणि करेक्शन इज नॉट अ ट्रेंड, म्हणजे तो किती खाली येईल ते सांगणं डिफिकल्ट होतं, बिकॉज करेक्शन इज नॉट अ प्रॉपर ट्रेंड. पण तो मे बी करेक्शनच्या रूपात थोडाफार जो आहे हा शेअर हा नक्कीच थोड्या वेळासाठी हा खाली नक्की येऊ शकतो. सी, आपल्याला प्रेडिक्शन देणं किंवा हे ना एज्युकेशन पर्पजसाठी प्रेडिक्शन सांगणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता तो काय करेल सांगतो तुम्हाला, तो खाली येईल पण त्याच्या आधी तो थोडासा वर जाईल, थोडासा वर जायचा किंचित, एक दोन तीन तीन चार पॉईंट, दोन तीन पॉईंट मे बी वर जायचा प्रयत्न करेल, त्याच्यानंतर तो खाली येईल. ओके, ओव्हरऑल त्याचा ट्रेंड अपच आहे, पण तो थोडासा वर जायचा प्रयत्न करेल आणि नंतर मग तो खाली येऊ शकतो. आणि तो बऱ्यापैकी चांगला वॉलेटाईल आहे शेअर, भरपूर जास्ती वॉलेटाईल आहे सध्याच्या परिस्थितीत तो शेअर, बिकॉज बुल्स अँड बेअर्स मध्ये जो आहे फाईट चालू आहे, तो थोडा वर यायचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर तो मे बी थोडा बऱ्यापैकी डाऊन येऊ शकतो. ओके, थोडा वर जाऊन मग मे बी तो डाऊन येऊ शकतो. ओके, बिकॉज ओव्हरऑल त्याचा अप ट्रेंड आहे, पण सध्या तो पण तो आता तो खाली येईल, पण सध्या तो अपसाईडचं थोडंसं करेक्शन देतो मग खाली येईल, पण ओव्हरऑल तो बऱ्यापैकी डाऊन यायचा तो नक्कीच तो शेअर हा प्रयत्न करू शकतो आजच्या डेटमध्ये. नॉट इन द टर्म्स ऑफ ट्रेंड, बट इन टर्म्स ऑफ काइंड ऑफ गुड डाऊन साईड करेक्शन. थोडा वर गेल्यानंतर मग खाली येईल. आता जसं तो 1603 साडेतीनला तो आहे आता, राईट. सो अशा प्रकारे तो तुम्हाला जो आहे परफॉर्म करताना दिसू शकतो. साधारणतः जर तो खाली आला तर साधारणतः किती येऊ शकतो हे देखील मी तुम्हाला आता सांगतो. जर तो खाली आला तर किती येऊ शकतो. त्यांनी प्रॉपर 1600 तोडला. आता थोडा तो वर जायचा प्रयत्न करतोय, तुम्ही बघू शकता, राईट. त्यांनी प्रॉपर 1600 जर तोडला तर तो तुम्हाला जो आहे जास्ती नाही पण 4-5 रुपयांनी तो खाली आलेला मे बी दिसू शकतो तुम्हाला. 1600 तोडल्यानंतर तो तुम्हाला 4-5 रुपयांनी खाली आलेला तुम्हाला तो दिसू शकतो. 1600 नंतर 4-5 रुपया, जे ओव्हरऑल आताच्या लेवल पासून 7-8 रुपये तो खाली येऊ शकतो, बिकॉज तो काय ट्रेंड नाहीये प्रॉपर, सजेस्ट करेक्शन. पण तो हा भारती एअरटेल इकडे तुम्हाला थोडा करेक्ट करताना मे बी दिसू शकतो, बट इज नॉट अ प्रॉपर, म्हणजे ते आपण ट्रेड वगैरे काही टाकू नाही शकत. हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आपण घेतोय. ओके, जस्ट एक माझं प्रेडिक्शन दाखवायला ना, आपण खरोखर आपले टेक्निक चालतात की नाही दाखवायला, राईट. तर पण इथे आपल्याला कोणी काय ट्रेड वगैरे काही करायचं नाहीये, फक्त ऑब्झर्व करायचं आहे. बाकी तुम्ही स्वतः शिकून, स्वतः अनालिसिस करून शिकून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आपल्याला कोणालाही ट्रेड टाकायचं नाही, जस्ट फॉर द सेक ऑफ नॉलेज आपण इथे करतोय. थोडं थोडं वर जाऊन नंतर तो डाऊन जाताना तुम्हाला मे बी दिसेल. ओके, जास्त एक ना, एक दोन, 2-3 पॉईंटनी, 1-2 पॉईंटनी तो वर जाऊन मग डाऊन जाताना. लेट सी व्हॉट हॅपन्स इन भारती एअरटेल. रेकॉर्डिंग मध्ये इथे तुम्ही बघू शकता. आता आहे तो आता थोडा काही ना 4 रुपयांनी खाली आलेला आहे, इथे बघू शकता तुम्ही. ओके, 1600 ला आलेला आहे तो, वॉलेटाईल आहे, 1600 ला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा लो आहे भारती एअरटेलचा, यू कॅन सी. आत्ताच आपण बोललेलो. ओके, तुम्ही म्हटलं तुम्हाला थोडासा वर जायला नंतर तो खाली येईल. आता बघा तो तोडतोय 1600. ओके, आणि इथे मी भारती एअरटेलचा जो इथे बघू शकता लो आहे, इथे बघू शकता 1600.15 आहे. तो तोडायला बघतोय आता तो. इट्स वॉलेटाईल, तो तोडायला बघतोय. ओके, यू कॅन सी. आणि तो 4 वरनं तो डाऊन आलाय, पण जसं मी तुम्हाला म्हटलं इट्स अ करेक्शन, इट्स नॉट अ ट्रेंड. सो तो म्हणतो ना एकदम परफेक्ट जाईल असं नाहीये, पण करेक्शन डाऊन साईडला बऱ्यापैकी त्याला आहे. आणि तो पूर्ण तो लोअर साईडला तोडायला बघतो, आणि त्यांनी जर तोडला तसं तुम्हाला सांगितलं, तो खालच्या साईडला बऱ्यापैकी तो दाखवू शकतो. आज तो तुम्ही ते बघू शकता, आज तो तसाही तो अप ट्रेंडला म्हणजे प्लस मध्ये आहे. त्यातनं प्लस मध्ये जाऊन तो करेक्शन द्यायचा तो जो आहे स्टॉक प्रयत्न करतोय. तो आता इथे बघू शकता 1600.15 आहे. सो बघूया तो तोडतो का. वी कॅन सी इन द फॉर्म ऑफ जस्ट करेक्शन, नॉट अ ट्रेंड. तो जस्ट तिकडे वॉलेटाईल होतोय, कारण तिकडे काइंड ऑफ सपोर्ट आहे. सो तिकडे तो वॉलेटाईल, आणि तुम्हाला जसं आधी म्हटलं तो स्टॉक वॉलेटाईल आहे. सो लेट सी पुढे काय होतं. ओके, मला इथे पहिलं म्हणजे भारती एअरटेल मला इथे दाखवायला आवडेल. जसं बोलल्याप्रमाणे तो डाऊन जाणार आहे हे बोलल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की भारती एअरटेल जो आहे त्यांनी नवीन लो मारलेला आहे तुमच्या समोर इन द फॉर्म ऑफ करेक्शन, जो आहे 1598.15चा त्यांनी लो समोरासमोर आपल्याला दिलेला आहे. इट्स अ फॉर्म ऑफ करेक्शन.
अजून 3-4 रुपयांनी तो मे बी खाली जाऊ शकतो मे बी. पण इट्स अगेन मी तुम्हाला असं म्हटलं इट्स अ करेक्शन. करेक्शन इज नॉट अ ट्रेंड. जर करेक्शन मध्ये जर प्रॉफिट कमवता आलं असतं तर आपण करेक्शन मध्ये पण ट्रेड घेतले, पण असं नसतं राईट. तो आणि अजूनही तो डाऊन जातोय, तो अजूनही तोडेल मे बी राईट. पण हे त्यांनी आपण तो ऑलमोस्ट 1604च्या आसपास होता राईट. आणि आता तो त्यांनी लो लो मारलेला आहे आणि अजूनही तो लो लो तुम्हाला जाताना दिसतोय राईट. तो अजूनही नवीन लो मारेल. तो जस्ट तोडायला आलाय, तो नवीन लो तो तोडायला आलेला आहे राईट. पण तो ते करेपर्यंत इथपर्यंत मला तुम्हाला विचारायचं आहे, समोरासमोर त्यांनी नवीन लो मारलाय. तुम्ही बघू शकता 1597.80चा लो मारलेला आहे. 1597.40 ओके 1597 राईट. तो खाली खाली चाललाय. आपल्या प्रेडिक्टेड रेट पासून 7-8 रुपये तो डाऊन गेलेला आहे राईट. 96 ओके 1696 95 ओके. यू कॅन सी नाव, तुम्ही बघू शकता बोललोय तसं तो खाली येतोय. तुम्हाला बोललो कितीपर्यंत येणार बोललो तुम्हाला, किती पण बोललो तो ऑलमोस्ट एवढा आलाय. एव्हरीवन कसं वाटतंय भारती एअरटेल? 95 94 सर आपने बोला था 1596 पे आएगा। उससे भी यस, नीचे आया राइट. 96 95 96 पे आएगा राइट. उससे भी नीचे आया है। राइट 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 नाउ इट्स राइट 1593.94. मैंने वो मिनिमम बोला था, मिनिमम इतना आएगा, लेकिन उससे भी नीचे एग्जैक्टली। इतना आया. तो यप, कसं वाटलं अनालिसिस एव्हरीवन? एग्जैक्टली। इट्स व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाओ ग्रेट सर. गुड गुड. इथे न्यू लो 1592.20. प्रेडिक्शन छान आहे. ग्रेट ग्रेट सर. येस थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. अच्छा मला आणि हेच मेन आपल्याला हेच मेन लाईव्ह मार्केट सेशनचा हेतू असतो. लाईव्ह मध्ये इथे तुम्ही तुम्ही चार्ट बघू शकता. इथे बघा आता बोलल्याप्रमाणे आपण माझा टाइम लक्ष नाही किती वाजता बोललो, पण इथे बघा मस्त त्याने डाऊन साईडची कॅन्डल मारलेली आहे. इकडे बघा मस्त तो 1:15 डाऊन बजे बोला गेला. था सर इकडनं आपण आपने। किती वाजता हा किती म्हणजे मॅम? सॉरी मॅम. हॅलो. सर आपने 1:12 पे बोला था एंड अभी आपका टाइम देख लीजिए, आपके टाइमिंग्स में बहुत चेंजेस आए हैं। लाइक सिर्फ 10 मिनट के अंदर या एक 15 बज मिनट के के अंदर वी आर सीइंग द रिजल्ट्स दैट यू हैव ऑलरेडी सजेस्टेड। 1:14 पे सर आपने सजेस्ट किया था। 1:14 12 यहाँ बजे पे बोला था। एक बज नहीं 12 एक नहीं मैम, 12 है एक सर। बजे नहीं 12 बजे तो अपना सेशन चालू हुआ मैम. 1 बजे 1 बजे मैंने उसके बाद हम लोग बहुत सारी नहीं चीजें. सर, 1:12 मिनट। अच्छा हाँ हाँ 1 बज के बराबर। बारह सर मिनट 1:12 मिनट। हाँ हाँ यस राइट 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 यस राइट. यस सर। यस 1 बज के तब बारह सर मिनट 1602 प्राइस चल रहा था। यस सर, यस 1602 प्राइस चल रहा था। और उसके बाद मैंने बोला था थोड़ा सा वो ऊपर जाएगा. यस थोड़ा हाँ सा जी। और थोड़ा सा ऊपर गया. 16 1601.95 था ऊपर उस गया वक्त सर। समथिंग ना. थोड़ा सा ऊपर इधर देख सकते हो ना आप, ये कैंडल देख सकते हो, यही कैंडल है वो. यू कैन सी दिस ओके. यहाँ पे आप देख सकते हो कि ये थोड़ा सा ऊपर गया है यहाँ पे, और उसके बाद जो है ये डाऊन हो चुका है. एक सेकंड ओके. यू कॅन सी, तुम्ही ते बघू शकता. इथे बघा मी ते जसं मॅडम मगाशी बोलल्या की मी सांगितलेलं होतं किती वाजता, तर 1:12 14 मिनट 1:20 बघा तो थोडासा वर गेला. त्यांनी बघा इकडे हाय कितीचा दिलेला आहे इथे बघा. तुम्ही बघू शकता ते 1600 वरती. इथे बघा हाय, इथे बघा वरती, इथे 1603.80चा त्यांनी हाय दिलेला आहे. मी म्हटलं ना थोडासा वर जाईल, तो थोडासा वर गेला. ओके मी चुकून 1604 बोललो, पण 1603.80चा त्यांनी हाय दिलेला आहे. आणि तिकडनं जसं मी बोललो तसा की तो डाऊन जाईल बऱ्यापैकी. म्हणजे तो खाली गेला बट इज द फॉर्म ऑफ करेक्शन, आणि तो बऱ्यापैकी मस्तही खाली गेलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता हे कॅन्डल बघा, एका सिंगल कॅन्डल सबकडनं खाली आलेला आहे. ओके. आणि इथे ओव्हरऑल तो बघा म्हणजे ऑलमोस्ट 1604 वरनं तो आता आता नवीन लो बघा त्याचा 1591.60चा त्याचा नवीन लो आहे. यू कॅन सी द न्यू लो ऑन भारती एअरटेल. ओके तुम्ही नवीन लो इथे बघू शकता. ओके म्हणजे तो जवळपास 12 रुपयांनी ऑलमोस्ट 12 रुपयांनी तो तुमच्या डोळ्यासमोर तो खाली पडलेला आहे. तुमच्या डोळ्यासमोर मी अनालिसिस करून दाखवलंय. मला परत एकदा विचारायचं आहे, कसं वाटलं माझं अनालिसिस, कसं वाटलं काम? 220 गुड गुड एवढ्या गुड सर. लोकांना गुड कसं वाटलं काम? राईट. गुड गुड सर. खूप छान. मस्त सर, एक नंबर. छान छान खूप छान. छान, खूप छान सर. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचं मनोगत पाहिजे मला, आणि मला परफेक्ट. चांगला आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. हीच मजा असते, हीच मजा असते मार्केटची. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. धन्यवाद सर, धन्यवाद सर, खूप छान. मस्त सर, मस्त. धन्यवाद सर सर, कदाचित महाराष्ट्रात नंबर 1 सर. धन्यवाद 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 सर, धन्यवाद सर. चांगला आहे चांगला आहे चांगला आहे. मला मला खूपच मला छान इथे सर, खूपच छान. धन्यवाद हेच धन्यवाद. आम्हाला जमलं पाहिजे सर. सॉरी सर. ऍप्टली परत हेच जमलं पाहिजे आम्हाला.
असं हेच जमलं म्हणजे हेच तर मस्त. शिकवतो Perfect आपण. analysis. मी काय वेगळं नाही शिकवत, हेच शिकवतो. सेम टेक्निक वापरतो मी, तुमच्या समोर दाखवतोय मी सगळं. मी काही वेगळं नाही वापरत, सेम सॉफ्टवेअर सगळं सेम, काही वेगळं नाही. आणि मी जे करतोय तुम्ही कराल. जो विचार करा, एवढ्या 250 लोकांसमोर जर मी हिंमत करू शकतो अनालिसिस करायची, आणि प्रत्येका वेळी आजपर्यंत असं कधी नाही झालं की माझं प्रेडिक्शन चुकलं म्हणून. आता हे एज्युकेशन पर्पजसाठी आपण करतो राईट, ह्याच्यावर कुठलाही ट्रेड वगैरे आपल्याला घ्यायचा नसतो, पण आपण नॉलेजसाठी करतो राईट. पण असं कधीच नाही झालं की मी बोललो हा खाली पडेल आणि तिकडे तो वर गेला, किंवा मी बोललो वर जाईल तिकडे खाली पडला, असं कधीच नाही आलं. अशा लेवलचा कॉन्फिडन्स महाराष्ट्रात नाही, भारतात आता इथे जवळपास 211 पार्टिसिपेंट्स आहेत. तर मला विचारायचं आहे, सगळ्यांचे माईक चालू आहेत ओके, तुम्ही मे बी टीव्ही चॅनल बघत असाल, युट्यूब बघत असाल, महाराष्ट्रातल्या बाहेरचे किंवा कुठलेही बघत असाल, आय वॉन्ट टू आस्क यू की असं एवढ्या सगळ्या पब्लिक समोर लाईव्ह मध्ये अनालिसिस करून स्वतःला प्रूव्ह करून दाखवणारा कोणी व्यक्ती तुम्ही पाहिला आहे का? नाही सर, नाही. खूप नाही छान सर. वाटलं. नाही सर, नाही सर, नाही 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 सर, भेटला. नाही सर, नाही. असं लाईव्ह नाही पाहिलं कधी. नाही सर. लाईव्ह नाही बघितलं. अजिबात नाही सर. सर कॅन्डल प्रमाणे स्टॉकेस्टिक चालतं सर तुमचं. धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. आपण नक्कीच हे लक्षात घ्या की, आणि मला माहिती आहे भरपूर लोक येऊन मार्केटमध्ये बोलबच्चन देतात, भरपूर काही युट्यूब व्हिडिओज बनवतात, मिलियन्स मध्ये फॉलोअर्स काय बनवतात आणि काय काय, पण लोकांनाच कळत नाही आपली दिशाभूल होते. सो मला प्रत्येकाला हे बोलायचं आहे की जो कोणी बोलतो की मी अॅनालिस्ट आहे, मी ट्रेडर आहे किंवा मी ट्रेनर आहे, त्यांनी ट्रेनिंग या क्षेत्रामध्ये उतरण्याआधी त्यांनी स्वतःला प्रूव्ह करून दाखवा पब्लिक समोर, माझ्यासारखं यावं आणि माझ्यासारखे अनालिसिस. जसं मगाशी पण तुम्हाला मी सगळे दाखवले, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, आपले त्यानंतर तुमचं निफ्टी आणि चोला फायनान्स आणि तुमचं तुमचा मारुती मारुती मारुती. मारुती गेला 11,765 वरती. क्या बात आहे, अजून वाढला. हो, 11,765. अच्छा, मारुती पण बघूया आपण इथे, बघूया. येस, जबरदस्त जबरदस्त. मारुती पण परफॉर्म करते राईट. इथे बघा मारुती जो आहे, अच्छा हे 11,785 ला गेलेला आहे. आणि आपण जे बोललो होतो मारुती तो होता त्यावेळी होता, इथे बघू शकता 11,655 ला होता. 11,655 ला मारुती होता ओके. आता त्यांनी 11,785 ला तो ऑलरेडी गेलेला आहे, 30 रुपयांनी वाढलाय राईट. दॅट्स रिअली ग्रेट सर ओके. आणि नक्कीच आय होप तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच एक वेगळ्या लेवलला वाढला असेल, जी लोक हे सेशन बघतायत. आणि नक्कीच म्हणूनच मला प्रत्येकाला बोलायचं आहे की जो कोणी स्वतःला ट्रेनर बोलतो त्यांनी समोरासमोर येऊन प्रूव्ह करावं. आणि मला महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला असं बोलायचं आहे की जे असं स्वतःला प्रूव्ह करून दाखवू नशील शकत तर प्लीज अशांकडनं म्हणजे भले तुम्ही माझ्याकडे नाही आला चालेल, पण अशांकडे मग जायचं नाही, आपले पैसे वेस्ट करायचे नाही. ते ज्यांना स्वतःलाच ट्रेनिंग येत नाही तुम्हाला काय शिकवणार. आज लक्षात घ्या, मी माझ्या एक शेवटचं अजून एक गोष्ट बोलतो की ज्यावेळी मी नवीन होतो मार्केटमध्ये माझे टेक्निक्स तेव्हाही चालू होते, पण मला जरा डाऊट आला की नाही माझे टेक्निक्स तेवढा परफेक्ट लेवलला नाही. मी परत मार्केटमध्ये गायब झालो, भरपूर रिसर्च केला, भरपूर अभ्यास केला, भरपूर मेहनत घेतली आणि परत मी उभा राहिलो. आजही कोणी प्रूव्ह करेल की माझे टेक्निक्स काम नाही करत, मी परत निघून जाईल मार्केटमध्ये. एवढा मी जिद्दी आहे, एवढा जिद्दी आहे, म्हणून मी स्वतःला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला मी पुढे घेऊन जाऊ शकतो. इथे आता पाहिलं असेल, इथे रिटायर्ड जसं बेलापूरचे सर आहेत, सिनियर आहेत, रिटायर्ड आहेत, किंवा त्या भाग्यश्री मॅडम गृहिणी आहेत राईट. आणि अशा अनेक लोक, प्रत्येकाला मी पुढे घेऊन जाऊ शकतो. मजा येते हो. म्हणजे आता सेशन बंद झाल्यानंतर भली आपले एफर्ट जातात, मेहनत जाते, पण तुमच्यासारख्या लोकांना ऊर्जा मिळते जेव्हा आपण काम करतो. म्हणा आपण लोकांसमोर मस्त अनालिसिस दाखवतो आणि आपलं परफेक्ट जातं अनालिसिस, तर एक वेगळ्या लेवलची मजा येते. आणि सेम एक मिनिट मी बोलून घ्या ना. काय होतं की मध्ये डिस्टर्ब नको. ओके, मी माईक म्यूट केलाय, मी पुढे बोलतोच तुमच्याशी. पण लक्षात घ्या, सेम प्रकारची मजा जेव्हा तुम्ही स्वतःहून ट्रेडिंग करता, स्वतःहून ट्रेडिंग कराल, स्वतःहून तुम्ही अनालिसिस कराल, तुम्ही रोज जेव्हा जसं भाग्यश्री मॅडम बाकी सगळे पार्टिसिपेंट जे जशा प्रकारे प्रॉफिट कमवतात, जर तुम्ही स्वतःहून रोज ट्रेडिंग करता, रोज तुम्हाला प्रॉफिट येतं, रोज बघताय तुम्ही. म्हणजे मे बी घरी असाल, ऑफिसमध्ये असाल, कुठेही असाल, कॉलेजमध्ये तुम्ही ऑफिस म्हणजे हाऊस वाईफ असाल तर घरी असाल, वॉट इट मे बी राईट. पण तुम्हाला जेव्हा रोज प्रॉफिट होताना दिसतंय, जसं अनेक लोक, आता भाग्यश्री मॅडम पण त्या बोलल्या 29,000 रुपये मी एका दिवसात काढले. रोज अनेक लोक रोज 3,000-5,000 रुपये काढतातच. तो एक वेगळ्या लेवलची मजा येते, आयुष्य जगायला मजा येते. आपल्या सगळ्या नोकरी धंदा व्यतिरिक्त पण आपण एक्स्ट्रा पैसे कमवतोय, लगेच सेम मजा तुम्ही देखील घेऊ शकता. यातनं तुम्हाला या व्हिडिओमधनं तुम्हाला भरपूर चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळालं असेल. थँक्स एव्हरीवन टू वॉच दिस व्हिडिओ. थँक्यू.